फ्रेंड्स, फ्लुइड मेकॅनिक्स मधील जी प्रीवियस इयर एक्सरसाइज आहे ती एक्सरसाइज आता आपण सॉल्व करून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला झालेल्या जी आता टेस्ट झाली त्या टेस्टचं डिस्कशन हे आपण करून घेणार आहोत. सो यामधील जो डाउट्स विचारला होता तो आहे डाऊट नंबर प्रॉब्लेम नंबर 3. हा डाऊटसाठी विचारला गेलता. सो हिअर इज अ प्रॉब्लेम नंबर 3. प्रॉब्लेम नंबर 3 कसा होता ते वाचून दाखवतो बघा. अ जार is filled with two non-mixing liquid 1 and liquid 2 having densities rho 1 and rho 2 respectively. A solid ball made of material which is having density rho 3 is dropped in the jar. It comes to equilibrium in the position as shown in figure. Which of the following is true for rho 1, rho 2 and rho 3? तुम्हाला विचारले खालीलपैकी कुठली सिच्युएशन्स ही मॅच होणार आहे. सो जनरल आपण फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये एक साधी आणि सिंपल कन्सेप्ट घेतली होती. ती कन्सेप्ट कुठली तेही तुम्हाला सांगतो बघा. साधं सोपं आहे. समजा हे कंटेनर असेल बघा, या कन्सेप्टवरती तुमचा हा प्रॉब्लेम आहे. हे कंटेनर असेल आणि या कंटेनरमध्ये लिक्विड प्लेस केलं आहे. लिक्विड वॉटर असेल, वॉटर आणि वॉटरची डेन्सिटी तुम्हाला माहिती आहे ना, डेन्सिटी ऑफ वॉटर असते 10⁻³ kg पर मीटर क्यूब. ही एवढी वॉटरची डेन्सिटी. आणि यामध्ये तुम्ही ऑइल इमर्स केलं. ऑइल, हे ऑइलचे ड्रॉप्स आहेत, हे ऑइल ड्रॉप्स आहेत. आणि ऑइलची डेन्सिटी असते साधारण 0.8 to 0.9 kg पर मीटर क्यूब ह्या रेंजमध्ये. याची किती आली 1 × 10⁻³ किंवा 1000 kg पर मीटर क्यूब म्हणतो आपण याला. आणि याची किती आली 0.8 0.9. विच इज लेस अँड विच इज लार्ज. सो ऑब्वियसली तुम्ही म्हणणार डेन्सिटी ऑफ ऑइल इज लेस दॅन डेन्सिटी ऑफ वॉटर. याच्यावरून एक सिंपल कन्सेप्ट लक्षात येते बघा. लेस डेन्सर मॉलिक्युल्स जे असतात ज्यांची डेन्सिटी कमी असते ते फ्लोट होतात ऑब्वियसली वॉटर सरफेसवरती, आणि ज्यांची डेन्सिटी जास्त असते ते लिक्विडमध्ये इमर्स होत असतात. मग ही सेम सिमिलर सिच्युएशन या ठिकाणी यूज करायची. आता हा जो स्पेअर घेतलाय, हा स्पेअर हा इक्विलिब्रियमला आहे. हा स्पेअर इक्विलिब्रियमला आहे. इक्विलिब्रियमला म्हणजेच हा इमर्ज झालाय लिक्विड 1 मध्ये आणि हा फ्लोट होतोय लिक्विड 2 वरती. मग यावरून तुम्ही सिंपल सांगणार काय, लिक्विड 1 ची डेन्सिटी लिक्विड 3 पेक्षा काय असेल, कमी असेल. सो रो 1 इज लेस दॅन काय असणार आहे, रो 3. आणि रो 2 ची डेन्सिटी रो 3 पेक्षा काय असेल, जास्त असेल. भेटलं तुम्हाला तुमच्यावाला आन्सर. आलं का बघा. डेन्सिटी सगळ्यात कमी असणारा डेन्सिटी रो 1, डेन्सिटी 1 तो लिक्विड फ्लोट होतोय लिक्विड 2 आणि स्पेअर वरती. त्यानंतर त्याच्यापेक्षा जास्त डेन्सिटी कोणाची आहे, स्पेअरची, या बॉलची. बरोबर ना, या बॉलची डेन्सिटी. म्हणजे तो काय झाला लिक्विड 1 मध्ये इमर्ज झाला, बट त्याची डेन्सिटी लिक्विड 2 पेक्षा काय कमी आहे, त्यामुळे तो फ्लोट होतो. So because of that our option is option 4, row 1 is less than row 3, row 3 is also less than row 2. असा हा सिंपलचा प्रॉब्लेम होता. होप सो सगळ्यांना व्यवस्थित प्रॉब्लेम समजला असेलच. यानंतर प्रॉब्लेम नंबर 4 हा डाऊटला विचारला गेलता. सो घेऊया प्रॉब्लेम नंबर 4. सो हिअर इज प्रॉब्लेम नंबर 4 इज बघा. प्रॉब्लेम नंबर 4 कसा आहे. A glass tube of uniform internal radius has a wall separating the two identical ends. Initially, the wall is in tightly closed position. End 1 has the hemispherical soap bubble of radius r and end 2 has the sub-hemispherical soap bubble as shown in the figure. Just after opening the wall is. आता बघा पुढे तुम्हाला असं सांगितलं त्यांनी एक ग्लास ट्यूब दिली आहे. ही एक ग्लास ट्यूब आहे. तर तुम्हाला मी झूम करून पण दाखवतो. सो ही सिच्युएशन आता तुम्हाला समजत असेलच, बरोबर आहे. ठीक बघा, ही सिच्युएशन येते सगळ्यांच्या व्यवस्थित लक्षात. तर ह्या सिच्युएशन मध्ये काय सांगितलं, तर एक ग्लास ट्यूब आहे. ती ग्लास ट्यूब मध्ये एक वॉल आहे. त्यानंतर या ठिकाणी त्यांनी 2 स्पेरिकल असे, एक हेमिस्पेरिकल आहे आणि एक काय आहे, सब हेमिस्पेरिकल जे बबल्स आहेत
पहिल्यांदा त्यांनी सांगितलं या ठिकाणी. सो फर्स्ट वन, हेमिस्फेरिकल सोप बबल ऑफ रेडियस आर. कुठं आहे तो? एंड 1ला, म्हणजे या ठिकाणी हेमिस्फेरिकल हा झाला एंड 1. आणि पुढे काय सांगितलं? एंड 2 हॅज सब हेमिस्फेरिकल सोप बबल, या ठिकाणी असेल. आणि तुम्हाला खाली जे ऑप्शन दिले त्या ऑप्शननुसार आपण चालूया. त्या अगोदर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की प्रेशरचा फॉर्म्युला काय असतो. प्रेशर इज इक्वल टू असतो फोर्स पर युनिट एरिया. सगळ्यांना माहिती, एरिया काय असतो? रेडियसवरती डिपेंड असतो. म्हणजे प्रेशर इनवर्सली प्रपोर्शनल टू द रेडियस आला. जर रेडियस वाढली तर ऑब्विसली प्रेशर काय होणार आहे? कमी होणार आहे. आणि याच्या रिव्हर्स, जर रेडियस कमी झाली तर प्रेशर काय होणार आहे? वाढणार आहे. मग या ठिकाणी एंड 1ला मी तर म्हणतो ॲट एंड 1 हेमिस्फेरिकल बबल आहे. हेमिस्फेरिकल बबल आहे. मग आता हेमिस्फेरिकल असल्यामुळे त्याची जी रेडियस होणार आहे ती रेडियस काय असेल? कमी असेल. कशापेक्षा? सब हेमिस्फेरिकल सोप पेक्षा. मग रेडियस कमी झाली तर ऑब्विसली प्रेशर काय होणार आहे? वाढणार आहे. मग इथं तुम्ही सिंपल म्हणणार ॲट एंड 1 प्रेशर इज मॅक्झिमम. आलं? ओके. आता पुढे चालूया. ॲट एंड सेकंड सब हेमिस्फेरिकल बबल. मग आता या सब हेमिस्फेरिकल बबल मध्ये जी रेडियस असेल ती जास्त असेल आणि प्रेशर काय होऊन जाणार आहे? कमी होऊन जाणार आहे. सो या ठिकाणी तुम्ही सिंपल म्हणणार ॲट एंड 2 प्रेशर इज मिनिमम. आणि वॉटरची किंवा लिक्विडची टेंडन्सी असते इट ऑलवेज फ्लो फ्रॉम हायर प्रेशर टू लोअर प्रेशर. म्हणजे जे लिक्विड असेल ते आता कुठून फ्लो होणार आहे? किंवा लिक्विड किंवा एअर सुद्धा म्हणू शकतो आपण. इथं त्यांनी एअर दिलंय, सो वी टेक एअर. ठीक आहे. आता ते एअर कुठून फ्लो होणार आहे बघा. एअर फ्लो होणार आहे एंड 1 पासून एंड 2 पर्यंत. मग पहिल्या ऑप्शन मध्ये दिलंय एअर फ्लोज फ्रॉम एंड 1 टू एंड 2. आणि दुसऱ्या ऑप्शन मध्ये दिलंय एअर फ्लोज फ्रॉम एंड 1 टू एंड 2. चला मग दोन्ही ऑप्शन मध्ये पहिला पॉईंट तर क्लिअर झाला की एअर कुठून फ्लो होणार आहे? ज्यावेळेस हा वॉल ओपन होणार त्यावेळेस एअर फ्लो होणार आहे 1 टू 2 पर्यंत. 1 टू 2 पासून. आता पुढचा प्रश्न राहिला व्हॉल्यूमचा. इथं आहे नो चेंज इन व्हॉल्यूम ऑफ द सोप बबल आणि इथं आहे चेंज इन किंवा इथं असेल व्हॉल्यूम ऑफ द सोप बबल ॲट एंड 1 डिक्रीजेस. बरोबर. मग आता याच्या व्हॉल्यूम विषयी आपण डिस्कस करूया. मग आता व्हॉल्यूम काय असेल? चला आता व्हॉल्यूम बघा. व्हॉल्यूम कोणाचं जास्त असणार आहे? पहिल्याची रेडियस कमी आहे. इथं एंड 1ला एंड 1 ची रेडियस काय आहे? कमी आहे. व्हॉल्यूम काय असणार आहे? व्हॉल्यूम इज इक्वल टू 4/3 पाय आर क्यू. मग पहिल्याची जर रेडियस कमी असेल तर ऑब्विसली व्हॉल्यूमही कमी येऊन जाणार आहे. आणि दुसऱ्याची रेडियस म्हणजे एंड 2ला जो सब हेमिस्फेरिकल बबल घेतलाय, सोप बबल घेतलाय, त्याची रेडियस जास्त आहे, मग त्याचं व्हॉल्यूमही जास्त असणार आहे. मग आता ऑप्शन लगेच आपला क्लिअर झाला. व्हॉल्यूम कोणाचं डिक्रीज असणार आहे? 1 का 2? बघा पॉईंट लगेच क्लिअर होईल तुमच्याला. व्हॉल्यूम कोणाचं कमी असेल? सो इथं लगेच तुम्हाला आन्सर भेटतं व्हॉल्यूम ऑफ दी हेमिस्फेरिकल सोप बबल ॲट एंड 1 डिक्रीजेस. सो फ्रॉम दिस कन्सेप्ट अवर आन्सर, आपल्या प्रॉब्लेमचं जे आन्सर असेल ते आन्सर येऊन जातं सेकंड. ओके. सो थिंक यू ऑल आर अंडरस्टँड अबाउट द प्रॉब्लेम. चला आता पुढील प्रॉब्लेम जो आहे तो आहे प्रॉब्लेम नंबर 5. तो आता डिस्कस करायला घेऊया. सो हिअर इज अ प्रॉब्लेम नंबर 5. प्रॉब्लेम काय तो समजून घेऊया. सो फर्स्ट ऑफ ऑल बघा हे या ठिकाणी काय काय दिलंय. कन्सिडर अ वॉटर जार ऑफ रेडियस कॅपिटल R that has water filled up to a height capital H and is kept on a stand. स्टँड ची हाईट दिले ऑफ हाईट स्मॉल h. ही डायग्राम दिली. डायग्राम मध्ये सांगितलं बघा. डायग्राम मध्ये सांगत असताना तुम्हाला सरळ सरळ त्यांनी सांगितलंय जो स्टँड आहे
या स्टँडची हाईट दिलेली आहे ती आहे स्मॉल एच, आणि जो वॉटर जार घेतला आहे तो किती हाईटपर्यंत फिल केला आहे कॅपिटल एच एवढा, आणि त्यानंतर त्याची रेडियस आहे त्या वॉटर जारची ती आहे कॅपिटल आर एवढी. पुढे बघूया. थ्रू अ होल ऑफ रेडियस स्मॉल आर, या ठिकाणी एक छोटंसं होल आहे ज्याची रेडियस आहे स्मॉल आर आणि ती स्मॉल आर इज लेस दॅन कॅपिटल आर आहे. ॲट इट्स बॉटम द वॉटर लीक्स आउट अँड द स्ट्रीम ऑफ वॉटर कमिंग डाऊन टुवर्ड्स द ग्राउंड हॅज अ शेप लाईक अ फनेल ॲज शोन इन फिगर. बघा रे, प्रॉब्लेममध्ये त्यांनी काय सांगितलं आहे की एक छोटासा होल आहे ज्याची रेडियस स्मॉल आर आहे. हा छोटासा होल असेल ज्याची रेडियस आहे स्मॉल आर आणि त्याची डायमीटर झाली इथं 2r एवढी, आणि यामधून वॉटर जे येतं आहे ते असं एका फनेल शेपमध्ये खाली येतं आहे, असं वॉटर खाली येतं आहे. बरोबर. पुढे काय सांगितलं ते पण बघू. सो नेक्स्ट वन, इफ द रेडियस ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ द वॉटर स्ट्रीम वेन इट हिट्स द ग्राउंड इज एक्स. बघा रे, ज्यावेळेस ही वॉटर स्ट्रीम ग्राउंडला हिट करणार आहे, या ठिकाणी ग्राउंडला हिट करणार आहे, त्यावेळेस याची रेडियस दिलेली आहे एक्स एवढी. मग याची डायमीटर किती येऊन जाते, तर ही डायमीटर दिलेली आहे 2x एवढी. वॉटर स्ट्रीमची रेडियस, या पॉईंटची रेडियस दिली किती आहे, एक्स एवढी या पॉईंटची रेडियस आहे. असा हा प्रॉब्लेम आहे. आणि तुम्हाला विचारलं देन एक्स किती असेल, तुम्हाला काय विचारलं एक्स किती असेल, आणि ही त्याच्यावाली काही ऑप्शन आहे तुमच्या समोर. मग आता सगळ्यात सुरुवातीला हे काही ऑप्शन आहे, कसं सॉल्व्ह करणार. सो जर प्रॉब्लेम व्यवस्थित बघितला तर ह्या पूर्ण प्रॉब्लेममध्ये तुम्हाला एक दिसत आहे की ज्यावेळेस हे वॉटर खाली येत असतं या पॉईंटला त्यावेळेस त्याला काहीतरी वेलॉसिटी भेटेल ना. अरे भेटणार की नाही भेटणार, ऑब्विसली भेटणार. मग ती वेलॉसिटी कशी फाइंड करायची, तर ती वेलॉसिटी फाइंड करण्यासाठी आपण स्पीड ऑफ ई फ्लक्स वापरूया. मग स्पीड ऑफ अकॉर्डिंग टू स्पीड ऑफ ई फ्लक्स फॉर्म्युला माहिती आहे, v इज इक्वल टू किती असतो, रूट ऑफ 2g मल्टीप्लाय बाय कॅपिटल एच एवढा. आणि ह्या वेलॉसिटीला म्हणतो मी v1. म्हणजेच ज्यावेळेस वॉटर ह्या स्मॉल रेडियस आर असणाऱ्या होलमधून, स्मॉल आर रेडियस असणाऱ्या होलमधून ज्यावेळेस खाली येणार आहे त्यावेळेस त्याची ऑब्विसली वेलॉसिटी किती असेल, म्हणजे ह्या लिक्विडला बॉटमपर्यंत पोहोचण्यासाठी किती वेलॉसिटी आली, रूट ऑफ 2gh एवढी. ही झालं इक्वेशन 1. मग आता इथं काय झालं रे, या ठिकाणी बघा इथला एरिया आणि या ठिकाणचा एरिया, या ठिकाणी काय आलं, एरिया डिफरन्स आला. मग आता इथं रेडियस डिफरन्स आला म्हणजे एरिया चेंज झाला, आणि ज्या ठिकाणी एरिया डिफरन्स येऊन जातो त्या ठिकाणी वापरतो आपण इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. वापरतो की नाही. इक्वेशन ऑफ कंटिन्युटी काय असते मग, म्हणजेच या ठिकाणी येत असताना त्याची वेलॉसिटी किती असेल, v2 एवढी असेल. ज्यावेळेस इथून खाली येणार आहे तो किती वेलॉसिटी येणार, v2 एवढ्या काय वेलॉसिटी येणार आहे. सो सिंपल या ठिकाणी यूज करणार a1 v1 इज इक्वल टू काय असेल, a2 v2. पहिल्यांदा एरिया किती आहे, r एवढा, म्हणजे हे आलं पाय r स्क्वेअर मल्टीप्लाय बाय v1. नंतरचा एरिया किती आहे, x एवढा आहे, रेडियस किती x, म्हणजे येऊन जाणार आहे पाय x स्क्वेअर मल्टीप्लाय बाय किती असेल, v2 असेल. पाय अँड पाय गेट कॅन्सल, किती आलं बोला, इथे येऊन जातं. चला सांगा पटकन, r स्क्वेअर ही वेलॉसिटी इक्वेशन 1 मल्टीप्लाय बाय 2g कॅपिटल एच इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मल्टीप्लाय बाय v2, आणि x तुम्हाला फाईन करायचा म्हणजे किती येऊन जातो, r अंडर रूट ऑफ 2gh डिवायडेड बाय किती असणार आहे, v2. तुमचा आन्सर आलंय का, अजिबात नाही, थांबा अजून घाई करू नका. याला म्हणतो मी इक्वेशन 2. आता v2 मला फाईन करायचं. मग v2 कसं फाईन करणार, चला त्यासाठी मी कायनेमॅटिकल इक्वेशन वापरतो. कसं कायनेमॅटिकल इक्वेशन वापरणार, सो जर या ठिकाणी मी यूज केलं v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as एवढं, बरोबर आहे. मग बघा फायनल वेलॉसिटी किती आहे, v2 एवढी. इनिशियल वेलॉसिटी किती आहे, इनिशियल वेलॉसिटी म्हणजे या ठिकाणी ज्यावेळेस हा स्मॉल ड्रॉप होता, स्मॉल होल होतं, त्या स्मॉल होलमधून हे लिक्विड असं खाली येत होतं त्यावेळेस इथं किती वेलॉसिटीनं आलं, ती होती वेलॉसिटी v1 एवढी. आणि ती v1 किती आहे, रूट ऑफ 2gh. मला v2 म्हणजे फायनल वेलॉसिटी फाईन करायची, v1 प्लस 2 जी काय आहे ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, आणि मल्टीप्लाय बाय हाईट किती होती, यस, इथं यस असतो ना, यस आहे, दिस इज यस. ओके, यस म्हणजे डिस्टन्स.
मग याचं व्हर्टिकल डिस्टन्स किती आहे, स्टँड जेवढं स्टँडचं डिस्टन्स आहे तेवढं त्याचं ॲक्च्युअल व्हर्टिकल डिस्टन्स आहे, आणि किती आहे ते स्मॉल एच एवढं, म्हणून इथं जातं एच एवढं. व्हॅल्यू टाकून देऊ. V2 स्क्वेअर इज इक्वल टू V1 किती आला रे, 2G कॅपिटल एच प्लस 2G मल्टिप्लाय बाय किती असणार आहे, स्मॉल एच. म्हणजेच V2 स्क्वेअर इज इक्वल टू 2G कॉमन असेल किती आला, एच प्लस स्मॉल एच एवढा आला. मी याला V2 सुद्धा घेऊ शकतो ना, म्हणजे V2 इज इक्वल टू येऊन जातो अंडर रूट 2G मल्टिप्लाय बाय कॅपिटल एच प्लस स्मॉल एच एवढा. मग काय करणार, याला इथं सबस्टिट्यूट करून देऊ, पुढं इक्वेशन 2 मध्ये याला सबस्टिट्यूट करून देऊ. सो x इज इक्वल टू आर, हा बोला पुढे चला, इथं असणार आहे 2GH डिवायडेड बाय किती आला, कॅपिटल एच, 2G कॅपिटल एच डिवायडेड बाय 2G मल्टिप्लाय बाय कॅपिटल एच प्लस असणार आहे स्मॉल एच. इथं 1/2 होता, त्याच्या अगोदर 1/2, तो येऊन जातो 1/4, 2G अँड 2G गेट कॅन्सल. सो x इज इक्वल टू आर मल्टिप्लाय बाय एच अपॉन किती असणार आहे, कॅपिटल एच प्लस स्मॉल एच रेस टू किती आला, 1/4, आणि हे ॲक्च्युअल तुमच्याला आन्सर यायला पाहिजे. मग हे आन्सर यायला पाहिजेत म्हणजे ऑप्शनचे एकदा चेक करू. सो ऑप्शन कोणचा आला बघा रे, या ठिकाणी लगेच तुम्हाला ऑप्शन येऊन जातो. सो हिअर यू गेट दी ऑप्शन 4th वन, बरोबर आला ऑप्शन 4th वन. होप सो सगळ्यांना हा प्रॉब्लेम व्यवस्थित समजला असेल असं कन्सिडर करूया म्हणजे समजलाच असणार आहे. काही डाऊट असेल तर तुम्ही मला सांगू शकता. ओके, सो आता यानंतर जे प्रॉब्लेम्स आहेत ते ऑब्विसली मी टेस्टच घेणार आहे डिस्कस करायला, पण आता तुमच्यासाठीचा होमवर्क सांगतो. होमवर्क आहे बघा, तुम्ही सर्वांनी म्हणजे JEE प्लस IITच्या विद्यार्थ्यांनी हे दिसतंय 5A प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, ही पूर्णची पूर्ण 5th आता काय करायची तुम्ही सर्वांनी सॉल्व करायची. ही पूर्ण 5th ही 5th आता तुम्ही काय करा, सॉल्व करा. त्याचे डाऊट असेल ते डाऊट मला उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत सेंड करायचे. सो गुरुवार सकाळी 9 वाजेपर्यंत मला याचे 5th A चे डाऊट्स नंबर आले पाहिजे. ओके, चला आता या पुढील आहेत आपली जी आता एक्झाम झाली त्या एक्झामची जे डाऊट्स आहेत त्याविषयी डिस्कस करूया. सो हिअर इज अ एक्झाम्स डाऊट. सो चला आता प्रॉब्लेम नंबर जो डाऊटला विचारला गेला तो होता प्रॉब्लेम नंबर 2. प्रॉब्लेम नंबर 2 घेतोय बघा. The displacement of the point of the wheel initially in contact with the ground when the wheel rolls forward half a revolution will be. Radius of the wheel दिली आहे कॅपिटल R. हा D काय नाही, मला डाऊट म्हणलाय. ठीक आहे, दिस इज नॉट एनी इम्पॉर्टंट. ओके, चला डिस्प्लेसमेंट ऑफ अ पॉइंट व्हील दिली आहे. मग या ठिकाणी मी काय करतो, एक ग्राउंड सरफेस घेतो. सो सगळ्यात अगोदर एक व्हील घेऊया. So here is a wheel and is moving with the ground. ठीक आहे, त्याची रेडियसही दिली आहे त्यांनी. रेडियस दिली आहे कॅपिटल R एवढी. सो हा सेंटर असेल आणि सेंटर पासून ही रेडियस असणार आहे. रेडियस किती आहे, कॅपिटल R एवढी. आणि पुढे त्यांनी असं सांगितलं बघा, जे काही डिस्प्लेसमेंट झालंय वेन द व्हील रोल्स फॉरवर्ड हाफ अ रिव्होल्यूशन विल बी. मग आता ही व्हील जी असेल याचं पूर्ण सर्कम्फरन्स किती असणार आहे, 2πr एवढा, आणि किती मूव्ह झाली ती फक्त πr एवढी. सो इथून इथपर्यंतचे डिस्प्लेसमेंट असेल व्हीलचं ते असणार आहे πr एवढं. हाफ दी रिव्होल्यूशन त्यांनी सांगितलं ना, बरोबर आहे. मग हाफ दी रिव्होल्यूशन म्हणजे किती असणार आहे, πr एवढं. आता ही व्हील या ठिकाणी आली, सेम व्हील आहे हा. ठीक आहे, हा त्याचा काय असेल, ऑब्विसली सेंटर असणार आहे. हा सेंटर असेल आणि हे जे असेल हे कम्प्लीट व्हीलचा हाफ रिव्होल्यूशन असेल. कुठून,
इथून एवढं, ही हाफ रिव्होल्युशन असेल व्हील्स. समजतंय? त्यानंतर मग आता हे हाफ रिव्होल्युशन जर असेल तर हे कम्प्लीट डिस्टन्स किती असणार आहे बघा. तुम्हाला हे डिस्प्लेसमेंट विचारलंय, हे डिस्प्लेसमेंट किती असेल. मग आता तुम्हाला हाता भेटला किती आला, पाय आर. हे डिस्टन्स किती आलं, ऑब्विसली असणार आहे 2r एवढं, कारण की रेडियस r आणि हे r किती आलं 2r. सो डिस्प्लेसमेंट तुम्हाला विचारलं. मग आता डिस्प्लेसमेंट म्हणजे हा काय अँगल किती आला 90 डिग्री, हा येऊन जातो अंडर रूट पाय r ब्रॅकेट स्क्वेअर प्लस किती असणार आहे 2r ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजेच r कॉमन जर घेतला तर अंडर रूट असेल पाय स्क्वेअर प्लस 4 आणि असा जो ऑप्शन असेल ते तुमच्यावाला आन्सर असेल. सो यू गेट ऑप्शन बी इज युअर करेक्ट आन्सर. समज सर्वांना प्रॉब्लेम तसा सोपा होता. चला आता या पुढील जो प्रॉब्लेम आहे तो एकदा क्लिअर करून घेऊ. एकदा मी रफ करतो. सो पुढील प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 3 डाऊटला विचारला गेला. प्रॉब्लेम नंबर 3 इज अ मॅन वॉक्स ऑन अ स्ट्रेट रोड फ्रॉम हिज होम टू मार्केट 2.5 kilometer away with the speed of 5 kilometer per hour. Finding the market is closed, he instantly turns and walk back home with the speed of 7.5 kilometer per hour. The average speed of the man over the interval of time 0 to 40 minutes is equal to. तुम्हाला विचारलंय काय फाईंड करायला लावलं 0 to 40 minute. बघा टाइम तुम्हाला एक टाइम लॅब दिला आहे 0 to 40 मिनिटमध्ये त्या पर्सननी ॲव्हरेज स्पीड फाईंड करायला, त्या पर्सनचा ॲव्हरेज स्पीड फाईंड करायला सांगितलं. मग आता प्रॉब्लेम काय आहे, हा प्रॉब्लेम आय थिंक मी मेन्सच्या डिव्हिजनमध्ये एकदा घेतलेला आहे. सुरुवातीला ज्यावेळेस 1 डायमेन्शन मोशन चालू होतं त्यावेळेस मी हा प्रॉब्लेम घेतला होता. सो तोच प्रॉब्लेम परत याही वेळेस टाकला. काय असेल रे, समजा हा XYZ व्यक्ती असेल आणि हे त्याचं घर असेल आणि तो या घरापासून निघाला आणि तो या ठिकाणी मार्केट असेल त्या मार्केटमध्ये पोहोचला. इथं मार्केट असेल, हे मार्केट आहे बरोबर, मार्केट आहे, असं मार्केट असू शकतं. ठीक आहे, जास्त विचार करू नका. मग आता काय आलं रे, तर पुढे त्यांनी सांगितलंय की जे मार्केटपासून त्याच्यावर जे घर ते मार्केटचे डिस्टन्स आहे. सो त्यांनी सांगितलं हिज होम टू मार्केट स्ट्रेट रोड फ्रॉम हिज होम टू मार्केट 2.5 किलोमीटर अवे. सो हे डिस्टन्स आलं आहे बघा, हे डिस्टन्स किती आहे 2.5 किलोमीटर. आणि हे 2.5 किलोमीटर डिस्टन्स कव्हर करण्यासाठी इट टेकिंग द स्पीड किती त्याच्यावाला ते आहे 5 किलोमीटर पर आवर. एवढ्या स्पीडने पायी चालत गेला. मग आपल्याला सगळ्यात सुरुवातीला बघावं लागेल की एवढं डिस्टन्स एवढ्या स्पीडमध्ये कव्हर करत असेल तर इथून तर इथपर्यंत पोहोचण्यासाठीचा टायमिंग किती लागला ते तर जमू शकतं आपल्याला नक्की, बरोबर आहे. मग तो टायमिंग फाईंड करून घेऊया. टाइम कसा असेल तो टाइम येऊन जातो बघा t इज इक्वल टू वेलॉसिटी इज इक्वल टू काय असतो रे, व्हेरी गुड, डिस्टन्स किंवा स्पीड इज इक्वल टू, स्पीडच म्हणतो मी याला, ठीक आहे. स्पीड इज इक्वल टू काय असणार आहे हे माहिती आहे तुम्हाला, स्पीड आणि वेलॉसिटी मधला फरक. जास्त काही वेळ त्याच्यामध्ये घेण्याची गरज नाही हा. सो स्पीड इज इक्वल टू काय असेल, स्पीड इज इक्वल टू काय असणार आहे डिस्टन्स अपॉन टाइम, बरोबर ना. मग आता मला टाइम फाईंड करायचा. टाइम म्हणजे काय होऊन जाईल बघा, तो असणार आहे डिस्टन्स अपॉन स्पीड. मग आता टायमिंग घेऊ तुम्हाला. टाइम डिस्टन्स किती आहे, किती डिस्टन्स कव्हर केलं 2.5 किलोमीटर. टायमिंग किती लागलं त्याला, टाइम तर मला फाईंड करायचं आहे. स्पीड किती घेतलं त्यांनी 5 किलोमीटर, बरोबर आहे. 2.5 म्हणजे किती असतो 5/2. 5 आणि 5 काय होऊन जातील, कॅन्सल होऊन जातात. म्हणजे t इज इक्वल टू हाफ आवर. हाफ आवर म्हणजे किती मिनिटं 30 मिनिटं. म्हणजेच त्या व्यक्तीला मार्केटपर्यंत पोहोचण्यासाठी किती वेळ लागला, व्हेरी गुड 30 मिनिटं लागले, अर्धा तास. तो अर्ध्या तासामध्ये मार्केटमध्ये पोहोचला. पण ज्यावेळेस तो पट्ट्या मार्केटमध्ये गेला ना त्यावेळेस त्याला असं दिसलं की हे मार्केटच बंद झालंय. मग त्याने काय केला, टर्न घेतला आणि तो आता परत घरी यायला निघाला. ज्यावेळेस तो घरी येतोय त्यावेळेस त्याचं स्पीड आहे, स्पीड मी वरती V1 घेतलंय तर आता इथं V2 म्हणतो, चला ठीक. स्पीड आहे 7.5 किलोमीटर. किती आहे 7.5 किलोमीटर. मग आता आपल्याला हे बघावं लागेल की एवढ्या स्पीडमध्ये किती 7.5 किलोमीटर एवढ्या स्पीडमध्ये. मग आता ऑब्विसली त्याला वेळ किती लागलाय, आता बघा टाइम किती लागला रे मार्केटपर्यंत पोहोचण्यासाठी 30 मिनिटं.
तुम्हाला विचारलं काय, पूर्ण घरी येण्यासाठी त्याला वेळ किती लागला, 40 मिनिटं. मार्केटपर्यंत पोहोचण्यासाठी किती वेळ लागला, 30 मिनिटं. मग आता उरले किती, 10 मिनिटं. म्हणजे तो 10 मिनिटात कुठे आला, घरी आला. मग 10 मिनिटात तो जर घरी येत असेल, किती स्पीड असताना, 7.5 किलोमीटर स्पीड असताना, तर किती डिस्टन्स कव्हर केलं ते मला माहित पाहिजे. म्हणजे एवढ्या स्पीडमध्ये दिलेल्या टाइममध्ये किती डिस्टन्स कव्हर केलं. बघा रे, तो मार्केटमध्ये आता काही प्रश्न पडला असेल की ऑब्विसली त्याचं डिस्टन्स किती आहे, 2.5 किलोमीटर. मग एवढंच डिस्टन्स यायला पाहिजे. पण त्याने एक सिच्युएशन दिली. काय सिच्युएशन दिली बघा. ही फाइंड द मार्केट इज क्लोज अँड ही इन्स्टंटली टर्न्स अँड वॉक बॅक. ही सिच्युएशन तुम्हाला दिली. मग या सिच्युएशननुसार आता आपल्याला काय फाइंड करायचं, किती स्पीड आला, 7.5 किलोमीटर पर अवरने. किती मिनिटात पोहोचला, टाइम टी इज इक्वल टू 10 मिनिटात जर पोहोचत असेल तर किती डिस्टन्स कव्हर केलं ते मला फाइंड करायला लागलं. म्हणजे इथं म्हणणार डिस्टन्स फॉर 10 मिनिट, 10 मिनिटामध्ये किती डिस्टन्स कव्हर केलं. मग ते कसं फाइंड करणार बघा, वरचा फॉर्म्युला इथं घेतला ना बा, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. म्हणजे डिस्टन्स इज इक्वल टू असणार आहे टाइम मल्टिप्लाय बाय स्पीड. बरोबर. टाइम किती आहे, 10 मिनिट. मी याला कन्वर्ट करून घेतो, 10 डिवायडेड बाय 60 अवरमध्ये कन्वर्ट केलं. आणि मल्टिप्लाय बाय हे तासामध्ये कन्वर्ट झाला अवर्समध्ये. आणि स्पीड किती आहे, 7.5 किलोमीटर. सो याच्यावरून तुम्हाला भेटतं त्याने किती डिस्टन्स कव्हर केलं. जर याला सॉल्व केलं तर ते डिस्टन्स येऊन जातं 1.25 किलोमीटर. सो तुम्हाला भेटलं बघा, डिस्टन्स 2 तुम्हाला भेटलं. ज्यावेळेस तो मार्केटपासून घरी आला त्यावेळेचे डिस्टन्स होतं किती रे, 1.25 किलोमीटर. किती वेळेमध्ये, हाऊ मच टाइम, 10 मिनिट्स. 10 मिनिट्स, 10 मिनिटामध्ये एवढं डिस्टन्स कव्हर केलं. बरोबर. स्पीड किती होतं, 7.5 किलोमीटर. स्पीड वाढले. मग आता पुढं आहे त्याने टोटल किती डिस्टन्स कव्हर केलं. टोटल डिस्टन्स कव्हर. मग आता टोटल किती डिस्टन्स कव्हर केलं बघा. पहिलं डिस्टन्स किती होतं, 2.5 किलोमीटर. प्लस ज्यावेळेस तो रिटर्न आला त्यावेळेस किती डिस्टन्स आलं, 1.25 किलोमीटर. मग आता हे टोटल डिस्टन्स तुम्हाला भेटतं. ते टोटल डिस्टन्स किती असेल ते तुम्ही आरामशीर फाइंड करू शकता. बरोबर आहे. ते ऑब्विसली कशामध्ये असणार आहे, किलोमीटरमध्ये. आता पुढे तुम्हाला विचारलंय काय, ॲव्हरेज स्पीड. मग सगळ्यांना माहिती आहे ॲव्हरेज स्पीड कसं फाइंड केलं जातं. कसं फाइंड करतो ॲव्हरेज स्पीड. ॲव्हरेज स्पीड is equal to total distance divided by total time. मग आता चला घेऊया ॲव्हरेज स्पीड. हा टोटल डिस्टन्स किती होता. सो टोटल डिस्टन्स आहे 2.5 प्लस 1.25 डिवायडेड बाय टोटल टाइम किती लागला, 40 मिनिट्स. त्याला मी कन्वर्ट करतो हवर्समध्ये. सो 40 डिवायडेड बाय किती आलं, 60. आणि हे जर सॉल्व केलं तर ते येऊन जातं 45 डिवायडेड बाय 8 किलोमीटर पर हवर. हे असेल त्याच्यावालं ॲव्हरेज स्पीड. आता काही विद्यार्थ्यांना क्वेश्चन पडला असेल, मला माहिती आहे तुम्हाला काय क्वेश्चन पडला असणार आहे. सो हे आलं तुमच्यावाला आन्सर, 45 डिवायडेड बाय 8 किलोमीटर. आता काही विद्यार्थ्यांना असा क्वेश्चन पडला असेल बघा की इथेच होम आहे आणि हे मार्केट आहे. होम टू मार्केट डिस्टन्स किती आहे, 2.5 किलोमीटर. हे एवढं डिस्टन्स आहे. आणि ज्यावेळेस तो रिटर्न येतोय त्यावेळेचं डिस्टन्स किती आलं, 1.25 किलोमीटर. ऑब्विसली किती पाहिजे होतं, 2.5 किलोमीटर. भेटलं किती, 1.25 किलोमीटर. कशामुळे झालं असेल बरं. बिकॉज ऑफ द स्पीड चेंजेस. जेवढं स्पीड चेंजेस झालं त्या स्पीडमुळे टाईमही चेंज झाला आणि टाईम चेंजेसमुळे डिस्टन्ससुद्धा फरक पडला. ओके. सो याचा आन्सर आलं 45 बाय 8 किलोमीटर. खूप सगळ्यांना हा प्रॉब्लेम व्यवस्थित समजला असेलच. चला यानंतर पुढील प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 5. डाऊटला विचारला गेलता तो पण घेऊया. अ पर्सन कम्प्लीट्स हाफ ऑफ हिज जर्नी विथ स्पीड v1 अँड रेस्ट हाफ with speed v2.
द ॲव्हरेज स्पीड ऑफ द पर्सन इज. तुम्हाला विचारलंय ॲव्हरेज स्पीड किती असेल. आता ॲव्हरेज स्पीड कसं फाईंड करतो माहिती सर्वांना. व्ही ॲव्हरेजचा फॉर्म्युला माहिती असेल ना. व्ही ॲव्हरेज इज इक्वल टू काय असतो. व्ही ॲव्हरेज D1 प्लस D2 डिवायडेड बाय कसं घेणार. काय दिलंय स्पीड. कुठे टाइम दिलाय का नाही. डिस्टन्स आणि स्पीड दिलंय. त्यामुळे जे ॲव्हरेज स्पीडचं इक्वेशन आहे ते आपण घेणार आहोत. टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय टोटल टाइम घेतो. सो D1 D2 ही आलं डिस्टन्स आणि टाइम आपण आता. सो टाइम कसा रिप्लेस करणार. समजा T1 असेल. T1 असणार आहे D1 आपण काय रे V1. T2 असेल T2 कसं घेणार D2 अपॉन V2. तोही इथं रिप्लेस करणार. म्हणजेच D1 अपॉन V1 प्लस D2 अपॉन किती असणार आहे V2 एवढा. बरोबर आहे. याला रफ करतो. बघा प्रॉब्लेम व्यवस्थित समजून घ्या. फक्त हा प्रॉब्लेम तुम्हाला सर्वांना व्यवस्थित समजला असेलच. एकदा जीच्या क्लासमध्ये सुद्धा घेतलेला होता. चला आता. सो या ठिकाणी किती डिस्टन्स कव्हर केलं त्याने हाफ. म्हणजे D1 इज इक्वल टू किती आहे D अपॉन 2 आणि D2 सुद्धा किती आहे रेस्ट हाफ म्हणजे D अपॉन 2. सो व्ही ॲव्हरेज येऊन जातं बघा किती असणार आहे D अपॉन 2 प्लस D अपॉन 2 डिवायडेड बाय असणार आहे इथं किती येऊन जाणार आहे D अपॉन 2 V1 प्लस D अपॉन 2 V2 आणि इथं 2 आणि 2 काय घेतला कॉमन जर घेतला तर हे किती येऊन जातं 1 म्हणजे इथं असणार आहे 2 V1 V2 बरोबर ना. आणि इथं काय असणार आहे सो इथे येऊन जातं V1 प्लस V2. सो या ठिकाणी तुम्हाला ॲव्हरेज स्पीड भेटला हे तुम्ही इझिली सॉल्व्ह करणार. 2 V1 V2 डिवायडेड बाय काय असणार आहे V1 प्लस V2 हा तुमच्यावाला ऑप्शन असेल. आणि हा ऑप्शन असणारा बघा हे आन्सर असेल आणि आन्सर असणारा ऑप्शन कोणता आहे ऑप्शन बी. आन्सर बी इज युअर करेक्ट आन्सर. ओके ऑप्शन बी हा तुमचा करेक्ट आन्सर आला. चला यानंतर पुढील जो प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 9 विचारला गेला. सो हिअर इज प्रॉब्लेम नंबर 9. A body of mass 10 kg is moving with constant velocity 10 meter per second. When a constant force acts for 4 seconds on it, it moves with the velocity 2 meter per second in opposite direction. आणि तुम्हाला विचारलं the acceleration produced in its. आता ॲसिलरेशनचा फॉर्म्युला तुम्हाला विचारलं एकदम सोपा आहे बघा. ॲसिलरेशन काय असतं रे चेंज इन वेलॉसिटी अपॉन काय असतो टाइम असतो. मग चेंज इन वेलॉसिटी म्हणजे किती येऊन जाणार आहे ती येऊन जाते V2 मायनस V1 अपॉन किती असेल T असेल. मग आता V2 किती आहे तर V2 तुम्हाला दिलंय बघा हे बघा इथं 4 सेकंड्स अँड इट मूव्स विथ द वेलॉसिटी 2 मीटर पर सेकंड इन अपोजिट डायरेक्शन. म्हणजे ही सेकंड वेलॉसिटी दिली ना कुठल्या डायरेक्शनला अपोजिट कशापेक्षा फर्स्ट पेक्षा. म्हणजे ही येऊन जाणार आहे -2 मायनस आणि वेलॉसिटी 1 किती आहे फर्स्ट वेलॉसिटी दिली. फर्स्ट वेलॉसिटी किती आहे 10 मीटर पर सेकंड म्हणजे -2 मायनस 10 डिवायडेड बाय टाइम किती दिला आहे 4. सो यू गेट दी ॲसिलरेशन इथं असणार आहे -12 डिवायडेड बाय 4 म्हणजेच ते येऊन जातं -3 मीटर पर सेकंड स्क्वेअर. असा सिंपलचा प्रॉब्लेम होता. किती आलं -3 मीटर पर सेकंड स्क्वेअर. क्लिअर झालं सर्वांना. ओके व्हेरी गुड. चला आता यापुढील जो प्रॉब्लेम होता प्रॉब्लेम नंबर 10 डाऊटला विचारला गेला आहे. सो हिअर इज अ प्रॉब्लेम नंबर 10. द डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफ फॉर 2 पार्टिकल A and B are straight line inclined at angle 30 degree and 60 degree with the time axis and the ratio of velocity VA and VB तुम्हाला विचारला. ग्राफ दिला असेल ग्राफ मध्ये तुम्हाला दिलाय बघा. सो हा असा ग्राफ असणार आहे. हा ग्राफ दिलाय पहिल्यांदा तुम्हाला स्ट्रेट लाईन ग्राफ आहे बरोबर. मग स्ट्रेट लाईन ग्राफ मध्ये सगळ्यात सुरुवातीला असा स्ट्रेट लाईन असेल वाटतोय ना स्ट्रेट लाईन ठीक आहे. त्यानंतर इकडे असणार आहे ऑब्विसली टाइम आणि इकडे असणार आहे डिस्प्लेसमेंट. दिस इज ग्राफ ए आणि असा सिमिलर ग्राफ आहे ग्राफ बी चा. अगेन इथं असेल डिस्प्लेसमेंट इथं असणार आहे टाइम इथं असेल ग्राफ बी. दोन्ही स्ट्रेट लाईन आहे. पहिल्याचा अँगल आहे 30 डिग्री आणि सेकंडचा अँगल आहे 60 डिग्री.
सो सिंपल याचा स्लोप घेऊया. मी याचा स्लोप घेतो डायरेक्ट. स्लोप याचा किती असेल रे? वेलॉसिटी असते ना, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम वेलॉसिटी असते, म्हणजे वेलॉसिटी ऑफ ए इज इक्वल टू असेल टॅन थीटा असतो. आणि थीटा म्हणजे किती आहे? आता हे कोणाला समजत नसेल तर मी ते परत नोट डाऊन करतो बघा. डी एक्स स्लोप काय असतो? वाय अपॉन एक्स. वाय म्हणजे किती आहे? डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणतो मी डी एक्स, आणि टाइम किती आहे? डी टी. डी एक्स अपॉन डी टी इज इक्वल टू काय असतो? टॅन थीटा असतो. मग डी एक्स अपॉन डी टी म्हणजे काय असेल? वेलॉसिटी ऑफ ए. थीटा म्हणजे किती आहे? टॅन 30. आणि टॅन 30 ची व्हॅल्यू किती असते? 1/√3. सिमिलरली व्ही बी इज इक्वल टू किती असणार आहे? टॅन 60. आणि टॅन 60 ची व्हॅल्यू असते, सो वेलॉसिटी ॲट बी इज इक्वल टू येऊन जाते √3. मग तुम्हाला दोघांचा रेशो विचारला, व्ही ए अपॉन व्ही बी इज इक्वल टू 1/√3 मल्टिप्लाय बाय √3. ॲन्सर येऊन जातं 1/3. आणि 1/3 असणारा तुमच्याला ऑप्शन असेल. ऑप्शन कुठला आहे? ऑप्शन डी. क्लिअर झालं सर्वांना? होप सो सगळ्यांना हा प्रॉब्लेम व्यवस्थित समजला असेलच. ठीक आहे. यानंतरचा पुढील प्रॉब्लेम होता प्रॉब्लेम नंबर 12. ग्राफिकल प्रॉब्लेम होता. डाऊटला विचारला गेला. अ बॉल इज थ्रोन वर्टिकल अपवर्ड्स. विच ऑफ द फॉलोइंग प्लॉट रिप्रेझेंट द स्पीड टाइम ग्राफ ऑफ द बॉल ड्युरिंग इट्स फ्लाइट इफ द एअर रेजिस्टन्स इज नॉट इग्नोर्ड. हे टी म्हणजे डाऊट आहे. हा बघा, त्यांनी काय सांगितलं? इफ द एअर रेजिस्टन्स इज नॉट इग्नोर. ज्यावेळेस एअर रेजिस्टन्स इग्नोर केला जात नाही त्यावेळेस काय होतं? समजा हा बॉल असेल, हा तुम्ही वरती फेकला, तर ऑब्विसली याचा ॲक्सिलरेशन अपवर्डला चालला असेल तर ए प्लस जी होऊन जाणार, आणि हा जर डाऊनवर्डला चालला असेल तर ते होऊन जाणार आहे ए मायनस जी एवढा. आता मला सांगायचं काय, ज्यावेळेस ग्राफ तुम्हाला काय दिलेत ते बघा. ग्राफ स्पीड वर्सेस टाइम, स्पीड वर्सेस टाइम, स्पीड वर्सेस टाइम आणि स्पीड वर्सेस टाइम म्हणजे ॲक्सिलरेशनशी रिलेटेड ग्राफ आहे. ज्यावेळेस बॉल वरती फेकला जातो त्यावेळेस ॲक्सिलरेशन काय होऊन जातं, आणि ज्यावेळेस बॉल खाली येत जाणार आहे त्यावेळेस ॲक्सिलरेशन काय होत जाणार आहे. हेच तुमच्यावाला प्रॉब्लेमचा आन्सर असेल. चला सांगा. ज्यावेळेस बॉल वरती फेकला जाणार आहे त्यावेळेस ऑब्विसली त्याचं ॲक्सिलरेशन हे डिक्रीज होत जाणार. बरोबर आहे? कन्फर्म? बरं. आणि ज्यावेळेस तो बॉल खाली येत जाणार आहे त्यावेळेस त्याचं ॲक्सिलरेशन काय होत जाणार आहे? इन्क्रीज होत जाणार आहे. मग असा जो ग्राफ असेल तो बघा, ते तुमच्यावाला आन्सर असेल. मग असा ग्राफ असणारा कोणचा आहे? सो यू गेट द ऑप्शन सी. सेम अमाऊंटमध्ये ॲक्सिलरेशन डिक्रीज होत गेलं आणि सेम अमाऊंटमध्ये ॲक्सिलरेशन इन्क्रीज होत गेलं. ज्यावेळेस बॉल जसं वरती जातोय, वरती जात असताना त्याचं ॲक्सिलरेशन डिक्रीज होत गेलं, एका पॉईंटला पोहोचला, त्या ठिकाणी ॲक्सिलरेशन 0 झालं, परत खाली यायला लागला, ॲक्सिलरेशन इन्क्रीज व्हायला सुरुवात झालं. तसं इथं कुठेही नाही आहे. इथे जर बघितलं तर ॲक्सिलरेशन रॅपिडली स्लोली असं बरोबर ज्या पद्धतीनं डिक्रीज व्हायला पाहिजे त्या पद्धतीने झालं. त्यानंतर ॲक्सिलरेशनचा जो कर्व इन्क्रीज व्हायला पाहिजे होता तो इन्क्रीज होत व्यवस्थित नाही. सो यू गेट ऑप्शन सी इज युअर करेक्ट आन्सर. यानंतर पुढील जो प्रॉब्लेम होता प्रॉब्लेम नंबर 13. चला आता प्रॉब्लेम नंबर 13 बऱ्याच विद्यार्थ्यांनी डाऊटला विचारलाय तो घेतो. अ ट्रेन मूव्स फ्रॉम वन स्टेशन टू अनदर इन 2 hours टाइम्स. Its speed time graph during this motion is shown in the figure. The maximum acceleration during the journey is. तुम्हाला विचारलं काय मॅक्झिमम ॲक्सिलरेशन कुठं असेल. चला मग मॅक्झिमम ॲक्सिलरेशन सिंपल आहे. स्पीड आणि टाइमचा ग्राफ दिलाय. ॲक्सिलरेशन फाईंड करायचं म्हणजेच माहिती ना ॲक्सिलरेशन कसं फाईंड करायचं आहे, या दोघांचा स्लोप घ्यायचा. सो ॲक्सिलरेशन इज इक्वल टू चेंज इन वेलॉसिटी अपॉन चेंज इन टाइम. चेंज इन वेलॉसिटी अपॉन चेंज इन टाइम करा. चेंज इन टाइम. चला ग्राफ आपण 1 by 1 ऑब्झर्व करू. ए टू बी मध्ये एवढा सेक्शन मी ऑब्झर्व करतो. नंतर बी टू सी तर कॉन्स्टंट आहे. सी टू डी मध्ये बरेच चेंजेस आहे आणि डी टू ई मध्ये बरेच चेंजेस आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्यांदा एवढा सॉल्व करा, एवढं एक ॲक्सिलरेशन फाईंड करा. ते झाल्यानंतर बी आणि सी हा सेक्शन सॉल्व करा, तेवढं ॲक्सिलरेशन फाईंड करा. सी आणि डी हा सेक्शन सॉल्व करा, तेवढं ॲक्सिलरेशन फाईंड करा. त्यानंतर डी आणि ई सॉल्व करा, तेवढं ॲक्सिलरेशन फाईंड करा. सो यासाठी मी काय करतो, सी आणि डी घेतो, कारण की मला ते दोन्ही पिक्स, जो पिक पॉईंट दिसतोय तो पिक पॉईंट त्या ठिकाणी मॅक्झिमम आहे. सो फॉर दिस कन्क्लुजन वी टेक सी अँड डी. याच्यासाठी मी काय घेतो, सी आणि डी घेतो. मग सी ची वेलॉसिटी ॲट पॉईंट डी मायनस वेलॉसिटी ॲट पॉईंट सी
डिवायडेड बाय टाइम ॲट पॉईंट डी मायनस टाइम ॲट पॉईंट सी. मग वेलॉसिटी ॲट पॉईंट डी किती आहे 60 किलोमीटर पर आवर. वेलॉसिटी ॲट पॉईंट सी किती आहे 20 बरोबर डिवायडेड बाय टाइम. टाइम ॲट पॉईंट डी बघा आता टाइम ॲट पॉईंट डी किती असेल इथं आहे 1 इथं आहे 1.5 म्हणजे इथं किती होणार आहे 1.25. सो हा आला 1.25 मायनस किती असणार आहे 1. सो या ठिकाणी तुमच्यावाला जे ॲक्सिलरेशन येऊन जातं ते ॲक्सिलरेशन बघा किती असणार आहे ते येऊन जातं 160 किलोमीटर पर आवर स्क्वेअर. मीटर पर सेकंड स्क्वेअर असतं ना त्या पद्धतीने. सो यू गेट ऑप्शन बी इज युअर करेक्ट आन्सर. ओके होप सो सगळ्यांना प्रॉब्लेम व्यवस्थित समजला असेलच. सो यानंतर प्रॉब्लेम नंबर 15 डाऊटला आहे. सो हिअर इज अ प्रॉब्लेम नंबर 15. बघा प्रॉब्लेम नंबर 15 सॉल्व्ह करूया. द ॲक्सिलरेशन टाइम ग्राफ ऑफ अ बॉडी इज शोन बिलो. आणि विचारलं मोस्ट प्रोबेबल वेलॉसिटी टाइम ग्राफ ऑफ द बॉडी किती असेल. एकदा जो ग्राफ दिलाय तो मी एकदा ऑब्झर्व करतो व्यवस्थित. ॲक्सिलरेशन वर्सेस टाइम आहे. मग ॲक्सिलरेशन वर्सेस टाइम जर असेल बघा ॲक्सिलरेशन डिवायडेड बाय टाइम इज इक्वल टू गेट सम कॉन्स्टंट. आणि याला कसं सॉल्व करणार डी ए इज इक्वल टू कॉन्स्टंट मल्टिप्लाय बाय टाइम. याला इंटिग्रेट केलं किंवा असं पण असतं. याला जर इंटिग्रेट केलं त्याच्या रिव्हर्स प्रोसेस म्हणजे आपल्याला वेलॉसिटी भेटून जाणार आहे. हा ग्राफ कशाचा असणार आहे वेलॉसिटीचा असणार आहे बरोबर ना. आता व्यवस्थित ऑब्झर्व करा काय होतंय ते तुम्हाला लक्षात येईल. या केसमध्ये ॲक्सिलरेशन अँड टाइम या ठिकाणी ॲक्सिलरेशन स्लोली इन्क्रीज होत गेलं आणि एका पॉईंटला ॲक्सिलरेशन डायरेक्ट झिरो झालं. या ठिकाणी बघा रॅपिडली झिरो झालं. ॲक्सिलरेशन काय झालं रॅपिडली झिरो झालं. म्हणजेच मी याला असं घेतो बघा डी ए अपॉन डी टी इज इक्वल टू कॉन्स्टंटला मी के म्हणतो. म्हणजेच डी ए इज इक्वल टू के मल्टिप्लाय बाय किती आला डी टी. आणि याला जर इंटिग्रेट केलं तर ए इज इक्वल टू किती असणार आहे के मल्टिप्लाय बाय टी. व्हॉट इज ॲक्सिलरेशन चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम इज इक्वल टू किती आला के मल्टिप्लाय बाय टी. चला इंटिग्रेट करू याला. इंटिग्रेट केलं म्हणजे इंटिग्रेशन ऑफ डी व्ही 0 टू किती आला व्ही. इथं असणार आहे इंटिग्रेशन ऑफ 0 टू टी के टी मल्टिप्लाय बाय किती आला डी टी आला. म्हणजेच व्ही इज इक्वल टू के इंटिग्रेशन करू टी स्क्वेअर डिवायडेड बाय 2. आणि हे इक्वेशन असतं दिस इज द इक्वेशन ऑफ पॅराबोला. इक्वेशन ऑफ पॅराबोला. मग आता इक्वेशन ऑफ पॅराबोला कुठपर्यंत असेल बघा समजून घेऊ. इक्वेशन ऑफ पॅराबोला असेल जोपर्यंत हा ग्राफ स्टेडीली इन्क्रीज होतोय तोपर्यंत असणार आहे इक्वेशन ऑफ पॅराबोला. मग स्टेडीली इन्क्रीज होताना इक्वेशन ऑफ पॅराबोला येतं का नाही येतंय का नाही हे आलं. स्टेडीली इन्क्रीज होतंय हे आलं तुमच्यावाला इक्वेशन ऑफ पॅराबोला. आणि त्यानंतर सडनली ॲक्सिलरेशन 0 झालं. सडनली ज्यावेळेस ॲक्सिलरेशन 0 होतं त्यावेळेस वेलॉसिटी काय असते कॉन्स्टंट असते. म्हणजेच पुढे तो काय होत राहणार आहे कॉन्स्टंट वेलॉसिटीला मूव्ह होत राहणार आहे. सो फॉर दिस कन्क्लुजन अवर ऑप्शन इज सी. ओके होप सो सगळ्यांना हा प्रॉब्लेम व्यवस्थित समजला असेलच. चला आता पुढील प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 16. सो हिअर इज अ प्रॉब्लेम नंबर 16. प्रॉब्लेम नंबर 16 काय फॉर अ सर्टन बॉडी द वेलॉसिटी टाइम ग्राफ इज शोन इन द फिगर. The ratio of applied force for interval A, B and B, C is. तुम्हाला बघ काय विचारलं तुम्हाला अप्लाइड फोर्सचा रेशो विचारला A to B आणि B to C मध्ये. कसं सोडवणार हे बघा A to B यामध्ये A to B आणि B to C मध्ये ऑब्वियसली अप्लाइड फोर्स इज इक्वल टू काय असतो रे अप्लाइड फोर्स मास मल्टिप्लाय बाय ॲक्सिलरेशन बरोबर. अरे बरोबर आहे ना अप्लाइड फोर्स इथे घेऊ शकतो मास मल्टिप्लाय बाय ॲक्सिलरेशन. मग पहिला रिजन घेऊया कुठला पहिला रिजन घेऊया ए टू बी म्हणजे फोर्स बिटवीन ए बी इज इक्वल टू मास तर कॉन्स्टंट असणार आहे डायरेक्ट येऊन जाणार आहे ॲक्सिलरेशन बिटवीन काय असेल ए बी. हे झालं इक्वेशन 1. त्यानंतर म्हणजे याचा स्लोप घेणार मी सिंपल वेलॉसिटी वर्सेस टाइमिंग. ग्राफ काय वेलॉसिटी वर्सेस टाइम म्हणजे काय आला ॲक्सिलरेशन आला. आणि दुसरा आहे फोर्स बिटवीन ए सी बरोबर आणि तो येऊन जातो ॲक्सिलरेशन बिटवीन ए सी. हे झाला सेकंड ग्राफ. मग ॲक्सिलरेशन ऑफ ए बी किती असणार आहे तो येऊन जातो tan 30
आणि tan 30ची व्हॅल्यू सगळ्यांना माहिती किती असते 1/√3. म्हणजे ॲक्सिलरेशन ऑफ ए बी आलं 1/√3 आणि ॲक्सिलरेशन ऑफ ए सी किती असणार आहे बघा. कम्प्लीट ए सी आहे, हा कम्प्लीट ए सी, हा 30 असेल ऑब्वियसली, हा 90 असणार आहे. त्याच्यानंतर हा येऊन जातो 60, म्हणजे तो येऊन जाणार आहे tan ऑफ 120 डिग्री. tan ऑफ 120 डिग्री म्हणजे ॲक्सिलरेशन ऑफ ए सी tan ऑफ 120 डिग्रीची व्हॅल्यू किती असते, ती येऊन जाते -√3. आणि या दोघांचा काय घ्या, रेशो घ्या. याला नाही, एक इक्वेशन आणि हे एक इक्वेशन, या दोघांचा जर रेशो घेतला तर ते येऊन जातं बघा. ॲक्सिलरेशन ऑफ ए बी डिवायडेड बाय ॲक्सिलरेशन ऑफ ए सी 1/√3 मल्टिप्लाय बाय -√3, ते येऊन जातं -1/3. सो यू गेट ऑप्शन डी इज युअर करेक्ट आन्सर. क्लिअर झालं सर्वांना? ओके. सो हे झाले आपले 16 पर्यंतचे काही प्रॉब्लेम्स. यानंतरचे प्रॉब्लेम आपण पुढच्या लेक्चरला कम्प्लीट करूया. ओके. सो इथपर्यंत कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला ऑब्वियसली सेंड करू शकता. ओके. थँक्यू.